गव्हाचं पीठ भिजवून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ, ही दुसरी वाटी, 2 चिमूट मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलंय। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। सगळं पाणी एकदम नाही टाकायचंय, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचंय। पीठ छान भिजवून घेतलंय। पीठ अशा पद्धतीने भिजवायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। अशा पद्धतीने पीठ चांगलं तिंबून घ्यायचं, म्हणजे चपात्या छान मऊसूद होतात। याच्यावर थोडंसं तेल टाकते, पिठाला तेल लावून घेऊया। हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। 15 मिनिटं झाली आहे, पीठ बघूया। पीठ मळून घेऊया। चपाती लाटायला घेऊया। छोटासा गोळा घेतलाय, थोडासा मळून घेऊया। पिठाच्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून घेतलंय। पुरी एवढं लाटून घेऊया। थोडंसं तेल टाकते, तेल पसरून घेऊया। थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ फोल्ड करूया। दुसऱ्या बाजूने तेल लावून घेऊया। थोडंसं गव्हाचं पीठ टाकूया, फोल्ड करूया। अशा प्रकारे सर्व बाजूने बंद करायचं। त्रिकोणाची जी 3 टोकं आहे ती हळूहळू मुडपायची। अशा प्रकारे गोल गोळा करून घ्यायचा। पीठ लावूया। चपाती लाटून घेऊया। कडेकडेने लाटायची। लाटताना चपातीला गोलाकार द्यायचा। चपाती मध्यम लाटायची, जास्त पातळ नाही करायची। चपाती लाटून झाली आहे, भाजून घेऊया। गॅसवर तवा तापत ठेवला आहे। याच्यासाठी तवा चांगला तापलेला असला पाहिजे। चपाती टाकूया। चपाती भाजताना गॅस मोठा असला पाहिजे। जर कमी गॅसवर चपात्या भाजल्या तर त्या वातड होतात, कडक होतात। चपातीला अशा प्रकारे बुडबुडे आलेत। आता चपाती उलटवून घेऊया। अशा प्रकारे कडेकडेने फिरवून चपाती भाजून घ्यायची आहे। गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। छान फुगली आहे चपाती। चपातीला तेल लावून घेऊया। चपातीला हलकंसं तेल लावायचं आहे। चपाती काढून घेऊया। छान झाली आहे चपाती। आपल्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या तयार झाल्या।